शिवल्या तू अगो कामं करू नको, माझा दिमाग खाऊ नको, तू माझा दिमाग सटकू नको, घेणं दे ना सांगू राहिल तुले. भाऊ असतील भाऊ ठिकाणी आता मी विचार करणार नाही बरं, मारून टाकील साया तुले आज. सुटक्या नको बाजू, अगोपणा नको करू. साया वावरात ट्रॅक्टर घालून राहिला तर राहिला, मले शिकून राहिला का रे तू? चिवत्या समजतं का मला तू? या शिवलीच्या स्कूटी उपटच करा. प्रत्येक वेळेस भांडणं करता, पेरणीच्या वेळेस भांडणं, कामाच्या वेळेस भांडणं, वावरात काही आपलं काही चालू असली की भांडणं, नुसतं भांडणच करते. हा याले चांगला धडा शिकवा तुम्ही. बाबू जगन असं बोल नको रे, चुप बस. ते मा बाप्पाला धडा शिकवता काय तू? ये मग समोर ये ना. काय तोंड्या हे समोर तर येत नाही, मायच्या मागेत लपून राहिला. ये इकडे धाड सांगतो मग तुला काय यायचं. मा बाप्पाला मारायला होता का तू? अगो आम्हाला तुम्ही करता. धीरत काल घातलं ट्रॅक्टर, आमच्या आगारानं घालता तो. जाईन तिकडे बाबू त्याची आलत भाऊ, एक हाताळ्याच लागणार ती. बाप्पा रे बेंडेली तोंड फुटलं काय जगण्याले. देवल्या जसं तुला सांगून राहिलं माणूस कीच तो पोऱ्याला आवर तू, नाही बस मी बेकार आहो बरं. भाऊ तुम्ही दोघं भाऊ काय भांडणं असेल तर भांडा, माझी चाबी देऊन टाका, मला ट्रॅक्टर नेऊ द्या झटकनी. असं मला काल अटकवलं डिसा घेऊन ना देणं, मला दुसऱ्याच्या वावरा घालणार. तुमची चाल जाणं भांडणं मारा मारा करा दोघे भाऊ, मला काही नाही करावं लागत. चाबी द्या लवकर. नुसतं मे नास रे, तू नसते भांडणाची सुरुवात केली ना. काल घातलं तुला वावरात धुऱ्या ट्रॅक्टर. तूच आज काही जाणार, तुलेच पाहिजे होतं भांडत. तुला माहित आहे शिवलालच्या वावरात जरा ट्रॅक्टर गेले की शिवलाल भांडणार येते. शिवलाल भाऊ मला रगडू नका याच्यात, मला काही घेणं देणं नाही. तुमच्या जवळ वाची रोज चालते किचाकिची. कसं मा नांदी जर लागसान की नाही, मी 10 मारतो एकच मोजतो, मग विचार नसतो करत मी किती गेप मारलं मी तुम्हाला. देवल्या बाबू अगोपणा करू नको. तू सांगू राहिल तुले महाराज याचं नाही तुला. मी काले अगोपणा करू रे, तुले खुरमस्तीवर तू खुरमस्तीवर येलास ना. धुऱ्या ट्रॅक्टर आलंही नाहीत लागे, आलाय भांडणार तो. दोघं नवरा बायको बाबा मस्तीवर आले. बायकोचं नाव न घेऊ तू, मा बायकोचं नाव न घेऊ सांगू राहिल तुले, तोंडात रगत पाडीन मी. लावलं रे गळे तुम्ही ना हातामाच्या मानणं. काय लावलंय काय शिवला हे ट्रॅक्टर कडे ओढल तू ना. म्हणजे भाऊ तू बोल नको, मधात बोल नको सांगू राहिल तुले. आमचं दोघं वाद चालू आहे नाटक. मधात बोलायचं नाही कोणा. आज तो मी आहे. खलास करतो तुम्ही आज याले शिव देवल्याले. गळ्या शिवल्याला भांडणं करत राहायचं का, जटी जाईन तटी पोट घालत राहायचं का, सोबत नाही तुले बाई. काय लेका माणूस आहेस तू. सेटावर धुऱ्यासाठी लेका माचून लावलं करणं साऱ्या गावाले बोंब. जो तो शिवलाचेच कान टोचा तुम्ही या देवल्याला काही म्हणू नका. देवल्याची चुकी असली तर तो गोळा आहे तुम्हाला. मी बदमाश आहो ना साऱ्या गावाचा. मीच बदमाश आहो फक्त. अगो बना तू करतो म्हणून तुले लोक म्हणतील ना. मी का जराशी खेटे घेत नाही. मी वावरात हाणून राहिलो ट्रॅक्टर तुझ्या वावरात आणलं का. आता सांगा त्या कोल्यासाठी ट्रॅक्टर धुऱ्यावर आलं तर तू म्हणून राहिला वावरात घातलं ट्रॅक्टर, तू भांडणार आला की मी आलो. सांग ना तू. हरामखोरीपणा तू करतो आणि दुसऱ्याला म्हणतो काय तू चोट्टे. रे मोडून टाका रे, भांडण करून गळ्यो. काय हे तमाशा सुद्धा दिसते काय गळ्यो गावात रे. काही करत राहता काय गळे हो तुम्ही. का पागला आणि भांडण करत राहिलं दरवर्षी नाटक व्हायला का तुमचं हे काय. तुम्ही दुसरे नाही बा, दोघं भाऊ जाणं एका रक्ता नाता आहे तुमचं, आणि तुम्ही दोघं भाऊ भांडता बा एकामेकाशी. काय लोक काय काय हे म्हणजे काय संदेश देऊन राहील तुम्ही. भाऊ आहे का देवल्या. रगत पिती. अरे हा तर जन्माराया पोळचा मा भाऊनी. सायानं मला जरासा एक तास नाही सोडलं. आणि आता माझा धुऱ्यात ट्रॅक्टर घालून आला तो हरामखोर. तू करून आला की मी करून आलो. तुझे काही गरज नव्हती ना ट्रॅक्टरची चाबी गाड्याची ढमूक करायची. तो दगडू वावर हाणून राहिलता ना. अगं कामात तू करतले का. भांडणं तू करत मारा घेतं काय. दगडू ट्रॅक्टर बस मारशेल. या शिवला लोन चाबी खेळाय ना देऊन नाही आला ना तो बा. शिवला लगू काम करू नको, देऊन टाक चाबी. काय रिकामी कामाला लावलेलं का दुसऱ्याचं ट्रॅक्टर तू अडून राहायला घेणं देणं. आता कसं धुऱ्या धाऱ्यात येतच असते ट्रॅक्टर. आता काय त्यानं का धुरा फोडला का तू. काही इले का माणूस आज बा तू. काही समजत नाही सरपंच. मधात चोपरू नका तुम्ही. फालतू कसं माझा दिमाग व्हायला आउट आता. कसं मी याली सोडून देवल्याले तुमच्या नांदी लागीन मग. कसं पहिलेच तर मी लाखांच्या खोयला बोरमध्ये, त्यातल्या हा नाटकं करून राहिला धुऱ्याची. कोणाला चबरन गिबरन काढून राहिला तू. कसं हे बैकलं रांत बेकार होईन बरं ना. पैता होई थोडी होईन तुले बाबू शिवल्या. लक्षात ठेव बरं तू. आणि ते आण लवकर माझ्या ट्रॅक्टरची बी आण लवकर आण. ट्रॅक्टरची चाबी नाही भेटत तरी सोडलं चालेल ट्रॅक्टर अटून न्यायचं नाही हाल्याचं नाही जाग्या. काले घातलं तुम्ही माधुर्या ट्रॅक्टरची चाबी नाही कोणालाच नाही देत मी. काय करणं तू करा तुम्ही. काय उपट नाही माझ्या उपटा. जास्त रगीवर आला गळा तू. थांब तू त्या बजेटच बसू तुम्ही. थांबतो आता. थांब तू. करतो तू काय करतो
करून दाखव तू. तुझला पापड तर फुटत नाही ते. काय करशील रे तू? आज झेवून झाट माशी काय होईन ते पाहून घेईन आता मी. पण आज याचा बजेटच बसवतो तुम्ही आज. मारतं काय रे गोटा मारतं काय? उचलल्या जात नाही बाबू त्याच्यानं. मला समजून चालतो शिवल्या आज त्या मस्तरात गोटाच टाकतो मी. गड्या असं नको रे बापा. देवलाल फाटल झाला रे गोटा मारता का नाही? सरपंच आज याचं काम तमामच करतो मी. खलास आज डायरेक्ट हा स्वाटच खलास करतो. तर धुऱ्याचं वावराचं माझं दरवर्षीच आहे ना हो. त्याचा कुटी उपटच करतो मी आता. कुटी उपट करते हा कुटी उपट करते मी. हा कर्ज नाही उचलल्या जात त्याच्यानं. कुटी उपट करते तो. मी आता तुला तर असंच आहे बाबू. मला मी भूषण बाबा देवाल फोन मारला रे बाबा. एका गोट्यात खलास केला रे बाबा. शिव हात हल्ली रालन गेला तो वरच गेला होता. मेला रे बाबा शिवले मेला रे बाबा. आपत आली रे बाबा. मुतल्या का बेकार आहे रे बाबा हे भांडण लेखा वावराचे. काय होऊन काय सांगता येत नाही बाबा. अरे गड्या आता कसं रे बाबा. उठा ना तुमची बायको आहे ना पाहणं माझ्याकडे पाहणं बाबा. उठा ना हात पाय तर हलवा जराशे. बोला ना माझ्यासोबत काहीतरी. बाबा फुटत नाही आता. गेला बाबा गेला. गोट्यात मारलं या देवल्यानं. गोट्यात मारलं देवल्यानं. अरे बाबा पोलीस स्टेशनला चाल बाबा. रिपोर्ट देऊन टाकू आपण. त्या बापाला मारून टाकले म्हणूनच रिपोर्ट देऊ. चाल बापा लवकर चाल. लवकर जाऊ आपण पोलीस स्टेशनला. चाल यायला जलात घालू आपण आता. चाले बाबा भूसण्या चाल रे. आपलं कोणी वाले नाही बापा. त्या बापाला मारून टाकलं रे बाबा. याय ना काही खरं नाही बाबा. आता आपलं कसं होईल रे. नाही चालेल रिपोर्ट देऊन टाकू. यायला सायला बंद जलात घालू आता. ते दगड्या फगड्या जगण्या फेगण्या त्याची माय तो नाम्या सरपंच सारेले जलात जात. देवल्या पहिले जलात. अरे बाबू सगळ्याचा रिपोर्ट द्यावा लागते. आता तसंच करावं लागते. चाल बाबा लवकर चाल. शिवला उठ शिवला. मी गंमत मारलं तुला शिवला. हो देवलाल आता काही उठत नाही फुटत नाही. तो गेला तो एका गोट्यात दग मारला का तुम्ही त्याला. बाजूला होतो आता. बाजूला होतो. पण मी भावाला मारलं. माझ्याने गलती झाली बाबा होता तो. कसाही होता खांडू गोरा चांगला होता ना बाबा. होता तो गोटा मारला बाबा. दगडू तू आपलं ट्रॅक्टर काढून दे बरं. बाजूला ट्रॅक्टर काढ आपलं. ट्रॅक्टर लवकर घरी घेऊन जाय. नाही आपल्या वावरात लावून टाक. हो नामदेव भाऊ तसंच करतो मी आता. पण ट्रॅक्टर नाही ठेवायला बरोबर आपल्याला. यायला हात नको लावू. हटूच उभं राहा. काहीच होत नाही. हटूच उभी राहा. पाहून घेऊ पुढचं गोळ्याला. थांबा मी गावातल्या लोक काही लोकांना फोन करतो आणि बोलावून घेतो हट्टीचा. करा नामदेव भाऊ फोन करा. बाई नामदेव भाऊ कुठे गेले? अरे बापा त्या शिवल्याचं देवल्याचं भांडण चिटकलं ना. तेच मोडायला गेले बापा ते. शांताबाई एकदा खुटी उपट करून टाकायला पुरती बाया दोघं भावाची. निका किरकिर करतच राहतात. तो शिवल्या निका वाया जायला. त्या देवल्याला जरा सगळी सुसूच येत नाही. तो पडला गरीब देवला. हा पडला खंत. याला नुसतं भांडणच पाहिजे. या बायकोले याले ते पोरगी अवलीच आहे. घुसण्याचं त्याला भांडणच पाहिजे त्या पोऱ्याली. आपण कोण बापा खुटी उपट करणारे. आपण कोण कोणाचे. पण शांताबाई त्या देवलानं जरासं काही केलं की नाही तो शिवल्या त्याच्या अंगावर सरकार होते. टेम्पो घेऊनच जाते बा. आता तो पडला गरीब हा पडला खंत. आता तो शिवलाल तर तुम्हाला माहित आहे कसं आहे. बोगस आहे तो. आणि तो देवलाल भीती बिचारा त्याला. शिवल्या आहेस ना बापा तसा बदमाश. तो कोणाला बस्सर जाते काय. तो देवलाल किती गरीब आहे. पण कसं एक शब्द बोलत नाही बा देवलाल त्या शिवल्याले. पण शिवल्या काय मस्ती केल्याशिवाय राहत नाही बापा. समजून सांगतील त्याला गावातले लोक. पण त्याच्या भेजातच बसत नाही ना गोष्ट. कसं काय आहे काय माहित बापा त्याचं. आता बोरमळी जमा झाला बरं ₹1,00,000 आहे ना. तरी काही सुधारला नाही. गेलाच भांडण करायला. सांगा आता देवलालची खाजून काही फायदा आहे का गरीब माणसाची. खंतळाची एखाद्याची लळा माणसानं तरी सांगा ना फाटते मग शिवल्याची. तटी हात टाकव. गरीब माणसाच्या पिना मारते फक्त. गरीब माणूस असला की बस काय खेटे घेणं चालू. हो बापा त्याला सवयच आहे ना खेटे घ्यायची. आता बोर आम्ही ना मारायला गेलो की नाही तर ते बोरची मशीन नाही येऊ दिली त्यानं आमच्या वावरात. अडवलती मशीन. असा तर तो शिल्लक आहे. बोलसान आपण त्याले किती काय म्हणसान तरी त्याची ढाय ते ढाय बापा. मेल्यावर जाय असं आहे ते. आता त्याची ढाय काही जात नाही. काय बाबा जिथे खोड मेल्यावर जाते का काय माहिती. शिवल्या म्हणा हात जोडा. पण त्याच्या देवलालचा रोगच जाऊन राहिला ना. देवलाल पडला गरीब बिचार. किती भांडणं करी नाही एखाद्या दिवशी इकून टाकीन वावर. काय करी दरवर्षी नाटक झालं त्याचा आता. त्या शिवलालचं दरवर्षी त्रास देत त्याला. पण याच्या बापाला समजत नाही का मोतीराम बुडा जिवंत आहे ना. त्या बुड्यानं काही खाळा निवाळा करून द्यायला पाहिजे. त्या बुड्याचा ऐकते तो. बुड्यालाच तर बापा धरू धरू उपटते तो. बापन फाप काय मानते बापा तो. काहीच खरं नाही त्याचं.
बुडा तर त्या शिवलेले एवढा भेटे की त्याच्या सावलीतही उभं राहत नाही, पण हा शिवल्या काय त्या बुड्यासोबत बी खेटे घ्यायचे राहत नाही. अबे आता कोण बेंगलं कोणी यायचं? आता काय झालं असं? हा दोघं भात भांडण कोण झालं आता? बापा काय सांगू आता, त्या देवलालले कोणी ट्रॅक्टर दे नाही बापा, भांडणायच्या ना त्या दोघं भावाच्या ना. मग तो देवलाल आला म्हणजे ट्रॅक्टर द्या बा तुमचा आता वाईवर पणले. म्हटलं जाय बापा घेऊन जाय आमचं. मग त्या दगडून नेलं, पण कायचं काही बापा आलं तर टिसते भांडणाची खर. जरासं धुऱ्यावर आता कलता इकडे तिकडे गेलं शिन ट्रॅक्टर. शिवल्यानं चाबी घेऊन घेतली म्हणतात त्या ट्रॅक्टरची. तेच माझून चालू आहे आता त्याचं. मग तू काय विचार करून राहिली? हाणं द्यायला जाऊन चपला हाण 2-4. मावशी काय रे मावशी शिवल्या जीवांशी मारला ना. देवलाल भाऊन खलास केला शिवल्या. मोठा टाकला मस्त का लवकर पाहायचा. खरंच काय रे बाबा खरंच? अरे हो बाबा खलास केला जाग्यावर स्पॉटवर. हो पडेल आहे दडीचा शिवल्या चित्ता तळा. चल लवकर पाहायचा. चल बापा चाल लवकर पाहू दे काय झालं तर आता. हो तुम्ही जा पुढे. मी वावरातले लोक आणतो बंदे जमा करून. चला मी आणतो वावरातले जमा करून. बरं आम्ही चाललो पुढे मग. येतो घंटाभर बेकार आपत आहे की नाही सांग बा आता. हा देवल्यानं जीव घेतला डायरेक्ट शिवल्याचा. हे होणारच होता म्हणा एखाद्या दिवशी. कसं माझी लिजा आणतो होती एखाद्या दिवशी. झाला तो आज. बापा साधू बा बळबळ नका करू बापा. तिकडे चाला पहिले काय आहे तर पाहू. गड्या आपल्याला बकऱ्या प्युअर भेटल्या गड्या. 1 नंबर बकऱ्या भेटल्या आपल्याला. चांगल्या तयार बियात काही वांधाही नाही का. आणि 2-2, 3-3 पिल्या बकऱ्यात आपल्या. पैसा नाही मोजला मग तसा. 12,000 ही बकरी 15,000 घेतली बाबू आपण. आणि तू म्हणून राहिला की प्युअर ज्या भेटल्या बकऱ्या. अरे एक निवडून आणली आपण. पैसा दिला ना पाण्यासारखा. म्हणलं का तुले लय समजते रे बा बकरी मधले बा. मला तर काही झेंडपोई समजत नाही बा. आहो मी एवढा झालो पण मला बकऱ्यातली अक्कलच नाही आली. तू कुठे शिकला बी एवढं या बकऱ्यातलं? तू म्हणजे काय मा बापानं बकरी वागवली होती लहानपणापासून. मग मी तिले रोज पायात जा. कशी दूध देते, कशी चढते, कशी खाते, कशी पिलं देते. मग त्यात मी शिकलो बा. कशी पाय फिरेल कशी असते, रोटी बकरी कशी असते, कान पिळेल कशी असते, शिंग मुळेल कशी असते. हे सारं मी आता पाहिलं ते लहानपणापासून म्हणून शिकलो मी ते. हा ना बा. असं झेंडू समजत नाही बकरीतलं समजते म्हणते. नुसतं बळा घ्या मारते. होते का नुसतं फेक मी हात झेल्याले. काय ले का खोटं बोला तर तूनच बोला बापा. एवढं फेकतले का. आता या बकरीचे कुठे पाय फिरत असताना हे बस हे का वाईतीचा जनावर आहे. काही शिवत्या बनवते मला. लवकर कंप्लेंट देऊन टाका पण चाल लवकर. मारलं जाणं वडवी जाणं. त्या देवल्याला आता शिकवण्याचा आपल्याला धडा. बाबू चाल लवकर. त्या मागं पाहिनं त्या शिवलालचा पोरगान बायको पाहिजे कुकडे चालली तर टेंबलून राहिली ते. हे माल कुकडे चालले रे. भुसण्या बाबू भुसण्या काऊन लढून राहिला रे. काय सांगू मोठे बाप्पाला मारलं ना. देवलाला मा बाप्पाला जीव घेतला. मोठा टाकला मोठ्या मस्त घात. मा बाप मेला जाग्यावर. शिवलालने मारलं का. बापा त्या देवलाने जीव घेतला रे नवऱ्याचा. ओली विधवा गेलं ना बापा. आता कसं करू मी. आता कुठे चालले तुम्ही. बुड्ड्याला चाललो आम्ही आता. रिपोर्ट देतो त्याचा. तसं सोडत नाही आता मी त्याला आता आम्ही जलातच घालतो. असेल मग आमचा मोठा बाप जलातच घालतो. त्याला मा बापाला मारलो. मोठ्या मा बापाला मारलं. चालू आहे चाल आपण रिपोर्ट द्यायला जाऊ. बेकार झालं रे. अरे पप्पा शिवलालचा जीव घेतला देवल्यानं. गळा मला तर विश्वास नाही वाटून राहिला गळा. असं कसं काय झालं म्हणून. एवढा खांडू खरं मारलं म्हणून देवलालनं. देवलाल पोरका लय गरीब आहे बा. त्या शिवल्याला मारलं जात होतं का त्याच्या ज्यानं. पण हे अति झालं शिन हो शिवल्याचं. म्हणून जास्तच बैकला असेल तो. ती पाहिली मस्तकात गेली शिन त्याच्या बी. म्हणून त्यांना आता कसं पोटा टाकला त्या शिवल्या मस्तकात. दे जाऊ दे टेन्शन न घेऊ तू. घेऊन काय राहायला बे काही नाही होत. त्या पोरगा देवलाल गरीब आहे. आपण नाही का त्याच्याकडून काहीच नाही होत. तसंही तो शिवल्या बदमाश होता. बरा गेला वर सायाचा. दलेंदरी गेली गावाची. बा काही बोलतो गेले का. मा पोरगा होता तो वर गेला ना गळ्या. ओ गळ्या मारलं ना गळ्या त्या देवलाल सांग ना तू. अरे तो लय दलिंदर होता. मादर तोच होता तो. पण मग आता पोरगा बायको आहे सांग ना. ते उघडे बोलले ना. दे चाल बरं उठून उठ बरं. चाल आपण पाहायला जाऊ काय झालं काय नाही तर. हे काय हे शिवल्याची बायको शिवल्या पोऱ्या काय चिवत्या बनवू शकतात. हे आपल्याला ताज येडे बनवू शकतात. येडा बनून पेला काय सवय वगैरे येईल माजर होतात हे. चाल आपण आपल्या डोळ्यानं पाहू काय झालं काय नाही. चाल लोणू नको तू लहान लेकरा सारखा. चाल पाहू न काय तर. कामही नाही काय झामझामेच आहे बापा. संध्याकाळी डिझेल आणायला काय होते काय माहित माणसाले. डिझेलच ठेवत नाही ट्रॅक्टर मध्ये. आणतच नाही डिझेल. मग असं त्या मधात सरते. मग आपण राहूनात उभे. काय बापा कसं रे बा पाटील. पुन्हा म्हटलं की मग खाऊ घेऊ करते पाटील. म्हणणे गुन्हा जायटीचा.
आपल्याला काही घेणे नाही हो, वावर काढलं ना, हो आपल्याला काय रोजदारी चालू आहे. गरम बसा ट्रॅक्टरवर, जा डिझेल चा करू ट्रॅक्टर चालू आता. हा झुंड्या नुसता मजा पाहिजे मालकाची. जरासा काही येत नाही, उतरून खाली ट्रॅक्टरच्या कॅन घेत नाही. सांगा असं काम आहे. हो पाटील लवकर आण बा, टाका ना लवकर ट्रॅक्टर मध्ये डिझेल. अरे हो रे, सांग मला बादशाह, सांग काय करायला लागते काय नाही तर सांग. तू ऑर्डर दे मला. तू मालक झाला आणि मी मजूर झालो आता. डिझेलची कॅन मा डोक्यावर आणि तू बसेलाच मस्त बादशाह सारखा ट्रॅक्टरवर. असं काय ना पाटील, या ना तुम्ही कॅन ठेवा खाली पहिली. ते वजन खाली ठेवा, मग बोला माशी काय आहे. तुला त्या रस्त्यावर ट्रॅक्टर आणून आलतो नव्हतं का? तटून मला वाटलो कॅन आणायला लावली तू. नुसतं येलेच पाळते की तू माणसाचे. त्या ट्रॅक्टर मध्ये डिझेल नाही, डिझेल सरलं तर मी का वळत आणू का तटीसा? काय वेळ काय बोलता बा तुम्ही? ट्रॅक्टर तसं कसं काय येईन तटीसा? हेंबाड सुत्र्या, मग पंप मारून चालू करणं आणि तटलो आणणं तू. माझी गेला आणि ते कॅन अटलो काय तटलो. एक तर गाडी वावरात येत नाही, रस्त्यावर ठेवा लागली मुली. बापा त्या मेरीवर डिझेल सरलं, पंप मारला तर सांग हे अटलो आलं फक्त. म्हटलं या धुऱ्या आले रस्त्यावर तर कसं तुम्हाला सोपी पडी, पण ती गेलंच नाही तटलं तर मी काय करू? ट्रॅक्टर वाटीच बंद पडलं. मस्त आहे रे बा, ते मस्त काम आहे बाबा. घे तू माझ जीव लेगा. काय लेगा कसा माणूस आज बाबा तू. जर समजत नाही बा की आपल्या मालकाया डोक्यावर कॅन आहे की जा आपण घ्या पटकनी आणा आटलो. काहीच नाही. तू लेका मालक झाला आणि मी मजूर झालो. सरकार ड्रायव्हर पाहिजे माणसाच्या ट्रॅक्टरवर लेका. पुरा जीव घेतो लेका तू मालकाचा. सांगा पाटील, मी काय जीव घेऊ बा? मीच तू उन्हात तपून राहिलो राजा. ट्रॅक्टर सोडलं तुम्ही म्हणता बा, तू काय बसायला जात असतं काय, झपेला जात असतं काय झाडाखाली? मी ट्रॅक्टर सोडून गेलो नाही, उन्हात अडीचा बसायला गरम मुतून राहिलो मी. काय सांगू तुम्हाला? आणि तुम्ही वरून मला असं म्हणून राहिले बा तुम्हाला झाला मी मजूर झालो. काय बा पाटील, तू अजूनही काही ट्रॅक्टरच्या खाली उतरायला तयारच नाही गड्या. डिझेल मला टाकायला लाव तू. अरे बा हेंबाळ्या, उतर ना खाली, डिझेल टाक, चाळी घे, ट्रॅक्टर सुरू कर. ते गोष्टी मी सांगू तुले. मला वाटलं तुम्ही टाकता का डिझेल. थांबा घेतो ना फोन आहे बा बघता. अरे पाहू दे बाबा. हॅलो, बोला, पाटील बोलतो. पाटील लवकर या इकडे, कान झाला ना आपल्या गावात, या लवकर या. कांड झालं तू कोण असेल बा? कोण तू मला फोन करणार? कोणतं कांड झालं? अरे बा पाटील, मला ओळखत नाही का तुम्ही? मी गंठा नाव ना. या ना इकडे. शिवलाल देवलालची मारामारी झाली ना. देवलाल शिवलालचा खून केला. चला या लवकर इकडे. देवलाल शिवलालचा खून केला? मच्छर लेका माकोड्याला मारत असते कुठे? काही बोलून राहिला का तू? हो ना बापा, रक्ता बंबळ व्हायला आधी आम्ही अटी उभ्या सारे. या लवकर या लवकर. बरं आलो. हॅलो पाटील, काय झालं? अरे बापा, देवलालची मारामारी झाली रे गड्या. देवलालनं शिवलालला खलास केला. बापा पाटील, बरं नाही गेलो बापा मी त्याच्या वावरात हाणेल बाबा. नाही तर का बस त्याच्याबरोबर माई भुगा पडला असता बापा. मूत राजा म्हणजे लोकांना हाणले लागेल पुरत बापा. नाही गेला बापा, आपत आली असती आपल्या माग. आता पाय त्या शांताबाई ट्रॅक्टर जमा होते. हो आता बेकार नांद आहे तो, काही खरं नाही आता. ना चला ना आपण जाऊन पाहायला काय झालं काय नाही पाहू ना. काय लिहून राहिला पायाले? हे डिझेल टाक आणि मुकड्यान ट्रॅक्टर चालू. मी जाऊन येतो, काय झालं काय नाही पाहतो. मोठा चालला तो बादशाह आणि पायाला चालतो, पायाले. हे वावर कोण हानी? बरोबर. मी वावर हाणतो बा, या तुम्ही पाहून. हो चाल मग येतो मी. डिझेल टाक तू. चालू ठेव, नाही कसं बंद करून ठेवशील. बशीन झाडा खाली एखाद्या निंबा खाली. हवा माकुडे बशा रिकामपणा. जावा तुम्ही जा. हो जातो मी जातो. साहेब बापाला खलास केलं, मारलं मोठ्यानं मारलं बापाले. लोळ नको रे बाबा, लोळ नको. काय झालं सविस्तर सांग बा आम्हाला. कोण मारलं? साहेब मानवऱ्याला मारलं ना बाबा, गोट्यानं मारलं ना. वानवरा पडेला बापा, घायल पडेला वानवरा. हो पडेला, गोट्यानं मारलं. पण पुढचं मागचं काय आहे? काऊन झालं बा? कसं झालं? काय आहे? भानगड कशाची आहे? काय आहे सविस्तर सांगा ना. मारलं करून राहिले तुम्ही. आम्ही काय समजा? रिपोर्ट लिहायला लागते की नाही? हो ना साहेब, सांगतो मी तुम्हाला सविस्तर सांगतो. सांग बाबू सांग. आमचं शेजारीच वावर आहे. देवलाल मामाठा आपाचा शेजारी आहे. मामाठा आपाचा आमचं काय जमीन आहे. मामाठा आपाला धुरा फोडला आमचा, अंदर घातलं ट्रॅक्टर. मग मा बापान म्हटलं काय बा कसं करून राहिला गड्या तू? मी लगा तुझ्या भाऊ मा धुरा फोडून राहिला का? बरं धुरा फोडला. मग पुढे म्हटलं तर मामाठा आपाने तू माझला काय जास्त नाही मोठा, आणि तू काय सांगून राहिला, छानपणा करून राहिला का? मग मा बापानं हे केलं बा जरासं हवे दबे केलं. मग त्यानं मोठा गोटा उचला, मग उचलला मा मोठा बापानं. मा बापाच्या मस्त गाण्यात टाकला. मा बाप डायरेक्ट जाग्यावर खलास. सांगा बरं साहेब, किती अन्याय झाला आमच्यावर. मा बापाने मारलं, खून केला मा बापाचा. साहेब आम्हाला न्याय द्या बापा, न्याय द्या आम्हाला. वानवरा काय
काय सांगू आता मी तुम्हाला. भावानं भावाचा खून केला बाबा शटाकभर वावरासाठी. आता तर लोक काही करतात बाबा कायसाठी, जीव घेतात एकामेकाचा. काही खरं नाही बाबा साहेब. पाहा तुम्ही आता काहीतरी करा. बरं भाई तुम्ही लढू नका बाबू, तूही लढू नको रे बाबू. आम्ही आता रिपोर्ट घेतो लिहून आणि लगेच चौकशीसाठी हजर होतो तिथं. तुम्ही काही टेन्शन घेऊ नका. रिपोर्ट नाही, आम्हाला न्याय पाहिजे. न्याय मा बाप जीवाला गेला ना. तुम्ही म्हणता रिपोर्ट लिहून घेतो न मग घेतो न तुम्ही जा. असं कसं साहेब सोबत चला तुम्ही आमच्या. बाबा बिनगाड्यावर वापर. हो हो बाबू थांब थांब थांब, शांतता ठेव. येतो आम्ही तुझ्यासोबतच येतो. हो पाहतो आम्ही चौकशी करतो. चला चला हो हो, चला 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 साहेब चला. साहेब बाबा काही खरं नाही हो बाबा. आता भाऊ भावाचा नाही राहिला बाबा. आता कोणावर विश्वास ठेवत जा बाबा. विश्वास ठेवायच्या लायकीची नाही हे दुनिया. काही खरं नाही बाबा. मनवलेले मारून टाकलं ना. कसं करू मी. हो ताई लढू नका ना. आम्ही चौकशीसाठी यायला तयार आहे. तुमच्या सोबत येतो आम्ही. लढू नका फक्त. कसं लढल्याने काही आता काही हे होणार नाही. हा चला लढू नका, लढू पडू नका तुम्ही आता. चला साहेब लवकर झालं. मी मा बापाला न्याय द्या तुम्ही. मा बापाला खलास केलं त्यानं. देवल्याला पकडा लवकर, मारा त्याले. मा बापा सारखंच मारून टाका त्याला बी. हो गोया घाला त्याच्या मस्त का. हो नाही तर मग मी मारीन त्याला. सांगून देतो मा बापाला जर न्याय नाही भेटला तर. बाबू मारायच्या गोष्टी नको करू. हा खून का बदला खून नसते बाबा. चाल ना चाल तडसा. आम्ही काय करायचं चौकशी करतो. चाल चला साहेब चला. हो चाल चाल बाबू चाल.